पर्यटन विभागातर्फे सुरू असलेल्या डिस्कवर महाराष्ट्र व्हॉल्यूम 4 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोविडच्या कालावधीमध्ये आपण आपल्या फॅन फॉलोअर्स मध्ये आणि जनरल पब्लिक मध्ये पर्यटन विषयी, विशेष करून महाराष्ट्राच्या पर्यटन विषयी वेगवेगळ्या अँगलनं आपण सगळ्यांना माहिती देण्याचा आपला प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून आपण या डिस्कवर 4 मध्ये टुरिझमचे जे वेगवेगळे व्हर्टिकल आहेत त्याच्याविषयी आपण माहिती देत आहोत. आजचं हे आपलं तिसरा सेशन आहे आणि आज आपल्या या सेशन करता आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत ते श्री किरण पाटील हे. नमस्कार किरण पाटील साहेब. किरण पाटील साहेबांचा हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट स्टडीज मध्ये त्यांनी डिग्री घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये स्वतः जॉब केलेला आहे, काम केलेलं आहे. त्यांनी एवढंच नव्हे तर इंग्लंड मधल्या इंग्लिश हेरिटेज आणि ते यामध्ये त्यांनी जवळपास 2-3 वर्ष काम केलेलं आहे आणि त्यानंतर भारतात परत आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र हेरिटेज नावाने रितसर कंपनी करून याच्या माध्यमातून ते हेरिटेज कॉन्झर्वेशन, हेरिटेजची प्रसिद्धी अशा सगळ्या बाबींचा त्या काम करत असतात, व्हॉलेंटरी काम करतात आणि त्यांचा अनुभव बघता आज ते आपल्यामध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा किरणजी तुमचं स्वागत. आणि मी पहिला असं विचारेन की आपल्या सर्व प्रेक्षकांना हेरिटेज टुरिझम, आपल्याला कल्पना आहे की आपण कल्चरल हेरिटेज आहे, हिस्टॉरिकल हेरिटेज आहे, तर नेमकी हेरिटेज टुरिझम ही संकल्पना काय आहे हे आपण समजून सांगावं. धन्यवाद. नमस्कार सर. सर्वप्रथम तर मला असं सांगता येईल का हेरिटेज टुरिझम जसं पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार असतात, जसं तुम्ही 2 गोष्टी तर आताच सांगितल्या, त्या प्रकारे इतर प्रकारचे जे पर्यटन असतात त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट स्टेक होल्डर्स असो, त्यांना आधी अपफ्रंट पैसे टाकावे लागतात आणि ते डेव्हलप करावं लागतं. अम्युजमेंट पार्क्स असतील, थीम पार्क्स असतील, ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज असतील, किंवा जसं आता उदाहरण द्यायचं तर दुबईने केलं, सिंगापूरने, जिथे परंपरागत काही असं नव्हतं, त्यांनी नव्याने सगळं डेव्हलप केलं आणि मग पर्यटन ते लोक तिथे आता कमवत आहेत. हेरिटेज टुरिझम अशी संकल्पना असते की ज्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे करून ठेवलेलं आहे, किल्ले असतील, लेण्या असतील, फार सातवन कालापासून असतील, किंवा पुरातन वास्तू असतील, त्यांना एकत्र करून त्यांच्यापासून जे आपण पर्यटन मिळवतो आणि टुरिस्ट लोकांना अट्रॅक्ट करतो, त्यातून जो बिझनेस करतो पर्यटनाचा, त्याला आपण हेरिटेज टुरिझम म्हणू शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचे पैसे अपफ्रंट खर्च न करता फक्त पायाभूत सुविधा ज्या काही असतील, ज्याची पडझड झाली असेल, त्याच्यात थोडंसं डागडुजी जतन संवर्धन करून जर आपण टुरिझम डेव्हलप केलं, त्या टुरिझमला किंवा त्या पर्यटनाला आपण हेरिटेज टुरिझम म्हणू शकतो सर, सोप्या भाषेत सांगायचं तर. धन्यवाद. आता हे पाटील साहेब, हे हेरिटेज टुरिझम महाराष्ट्रामध्ये आपल्याला हेरिटेजचा खूप मोठा वारसा आहे. म्हणजे अगदी रत्नागिरीच्या कातळ शिल्पांपासून ते अलीकडच्या काळापर्यंत खूप मोठं हेरिटेज, मुंबई पुण्यामध्ये सुद्धा हेरिटेज इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. तर एकंदरीतच या हेरिटेज टुरिझमचा स्कोप कसा आहे महाराष्ट्रामध्ये, याविषयी आपण काय सांगाल? सर, हा विषय खूप डीप असतो आणि त्याची चर्चा म्हणजे तासंतास चालू शकते. पण ब्रीफ मध्ये जर सांगायचं झालं तर असं असतं की महाराष्ट्रामध्ये जर 2 गोष्टी आपण जर पर्यटनासाठी ज्या लागतात त्या सोडल्या, एक असतं स्नोफॉल, जो फक्त हिमालयाच्या रेंजमध्ये सिक्कीम असेल, उत्तराखंड असेल, हिमाचल असेल, काश्मीर असेल तिकडे आहे, आणि वाळवंट जो राजस्थान किंवा गुजरातच्या काही भागामध्ये दिसतो. या 2 गोष्टी सोडल्या तर महाराष्ट्रामध्ये इतर ज्या काही पर्यटन पूरक गोष्टी असतात त्या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये आहेत. बीट कोस्टलाईन, बीट हिल्स, बीट फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ, कल्चरल हेरिटेज, रुरल टुरिझम किंवा कम्युनिटी बेस्ड जे टुरिझम आपण बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आहेत, होत्या, किंवा आता त्या हळूहळू डेव्हलपमेंटकडे, त्या स्टेजकडे चाललेल्या आहेत. बरोबर. तर महाराष्ट्रामध्ये हेरिटेज टुरिझमला जितका वाव असू शकतो इतर राज्यामध्ये असेल असं मला वाटत नाही, कारण इथे वेगवेगळ्या इंटरेस्ट ओरिएंटेशनची जी लोक महाराष्ट्रामध्ये येत असतात, प्रत्येक इंटरेस्ट ओरिएंटेशनच्या माणसासाठी काही ना काहीतरी महाराष्ट्रामध्ये आहे, जे आपली आता टॅगलाईन पण आहे की एव्हरीथिंग फॉर एव्हरीवन. तर त्या हिशोबामध्ये महाराष्ट्रामध्ये हेरिटेज टुरिझमला बऱ्यापैकी वाव आहे. फक्त एवढंच असतं का आपल्याला ट्रॅव्हल फेटर्निटीची लोक असतील, एजंट्स असतील किंवा लोकल ऑपरेटर्स असतील, त्यांनी याचं व्यवस्थित एक प्रोडक्ट बनवलं पाहिजे आणि त्यांना इतर गोष्टी
अटॅच करायला पाहिजेत, जेणेकरून हेरिटेज टुरिझम लवकरात लवकर डेव्हलप होईल. आता सध्या प्रॉब्लेम असं झालेला आहे का प्रत्येक जण फक्त ब्लेम गेम करत चाललेला आहे, म्हणजे आपण फक्त त्याच्यामध्ये उणिवा काढतो, तर ह्या गोष्टींची कमतरता आहे, असं केलं तर तसं होईल. तर तर अशा गोष्टी करण्यापेक्षा मला असं वाटतं की ह्याच्यातून जे पॉझिटिव्ह साईड्स आहेत त्या जर घेतल्या आणि त्यांना जर आपण मस्ट ऑब्वियस जे अट्रॅक्शन्स आहेत, कोस्टलाईन असेल, वाईल्ड लाईफ असेल, त्याच्याबरोबर जरी किल्ले आणि लेण्या जर जोडल्या किंवा आपला परंपरागत वारसा असेल, जुने नृत्य असतील, काही आपले कल्चरल फेस्टिवल्स असतात, आपले क्युझिन आहेत, या जर एकत्र जोडल्या तर हेरिटेज टुरिझम महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांपेक्षा जास्त वेगाने डेव्हलप होऊ शकतं असं मला वाटतं. थँक्यू पाटील साहेब. परंतु एक आहे की बऱ्याचदा हेरिटेज कॉन्झर्वेशन बाबत अनेक लोकांच्या संकल्पना असतात की जसं पूर्वी ते स्ट्रक्चर होतं किंवा पूर्वी जसा तो किल्ला होता, पूर्वी जशा लेण्या होत्या, अशा पद्धतीचं काहीतरी भव्य दिव्य झालं पाहिजे. परंतु एकंदरीतच आता आपल्याला इंग्लंड मधला सुद्धा अनुभव आहे, तर हे कॉन्झर्वेशन वर्क किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतं किंवा काय, किंवा मग सध्या आहे त्याच ठिकाणी ठेवून आपल्याला काय तिथे बेसिक अम्युनिटी द्यावेत की काय, याबद्दल काय आपलं मत आहे? सर, ज्या देशांनी परंपरागत वारसा एक बेस बनवून टुरिझम डेव्हलप केलं 25-30 वर्षा अगोदरची सुरुवात झाली असेल, इजिप्त असेल, टर्की असेल किंवा युरोपमधले काही देश असतील, इटली असेल, ह्या देशांनी सुद्धा असा सेम जो आज आपण विचार करतो असाच केला असेल. तिथल्या लोकांची पण हीच माइंडसेट असेल सुरुवातीला, की आपले जे कल्चरल हेरिटेज जे आहे, हिस्टॉरिक ज्या मॉन्युमेंट्स आहेत त्या सगळ्यांची पडझड झालेली आहे. दे आर ऑलमोस्ट ऑन देअर वे टू गेट व्हॅनिश्ड. पण त्यांनी सुद्धा जे रिमेन्स अँड रुइन्स होते ते ऍज इट इज लोकांना दाखवले, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मॉडिफिकेशन केलं. मॉडिफिकेशन करताना जर जे कन्झर्वेशनचे रूल्स असतात त्याच्यावर थोडं जरी आपण कॉम्प्रोमाइज केलं तर मग त्याची ऑथेंटिसिटी असते त्याला कुठेतरी गालबोट लागण्याचा चान्स असतो. किंवा जर कन्झर्वेशन प्रॉपर वेजनी नाही जर झालं किंवा त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, पैसे असतील, कोऑर्डिनेशन असेल, कोऑपरेशन असेल, याची कमतरता, लिगल अस्पेक्ट्स असतील, तर ते शक्यतो लवकर होत नाही, म्हणजे ते स्केलअप होत नाही. तर मग इतर देशांनी यासाठी काय केलं, जसं उदाहरण जर मी इजिप्तचं दिलं तर फक्त तिथे पिरॅमिड्स पहिले डिस्कवर केले आणि मग त्याच्यातून टुरिझम यायला सुरुवात झाली. पण नंतर त्यांना कळायला लागलं का लोकांचा इंटरेस्ट वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स मध्ये असतो. मग त्यांनी नाईल नदीमध्ये रिव्हर क्रुझिंग वगैरे चालू केली, मग तिकडची जुनी मंदिरं होती, मग बीच टुरिझम हळूहळू करत आज ते म्हणजे चांगल्या स्टेजला आहेत. तेच राजस्थानने सुद्धा केलं. तसंच जवळजवळ जर आपल्यालाही करायचं असेल तर आधी आपल्याला आपल्या स्वतःच्या हेरिटेज आणि हिस्ट्रीची व्हॅल्यू क्रिएट करायला लागेल. आज जर लोकल माणूस ज्या किल्ल्याच्या आजूबाजूला राहतो त्यालाच पहिले एज्युकेट करावं लागेल का बाबा या एका किल्ल्यामुळं तुमच्या आजूबाजूला सगळा परिसराचा पोट भरू शकतं. कितीतरी अशी उदाहरणं असतील महाराष्ट्रामध्ये सुद्धा. आणि असं केल्याने काय होतं, जर आपण म्हणजे व्हॅल्यू क्रिएट करून लोकांना ते म्हणजे जास्तीत जास्त मार्केटिंग त्याची आपल्याला करता येईल. आणि कसं असतं मार्केटिंग म्हणजे कशी, का गव्हर्नमेंटनी मोठं काहीतरी पॅकेज त्याच्यात दिलं पाहिजे आणि मग ते टीव्ही आणि न्यूज चॅनल वगैरे यायला पाहिजे, तसा भाग नसतो. तो आपल्या मनापासून रुळायला पाहिजे. जर म्हणजे आपल्याला स्वतःला त्याची व्हॅल्यू स्वतःच्या मनामधून निघायला पाहिजे. आणि याला जर कमर्शियल अँगल आलं एकदा, म्हणजे लोकल ट्राईब असेल, गाववाले असतील, विलेजर्स असतील, त्याने एकदा कळायला लागलं की हे किल्ला किंवा ही लेणी किंवा हा जंगल याच्यामुळे आपल्या पुढच्या पिढ्यांचं पोट भरू शकतं, तर मग चोरीचा प्रकारही थांबू शकतो, तिथे होणारी शिकारही थांबू शकते. म्हणजे कमर्शियल अँगल जर त्याला एकदा लागलं तर लोकांचं माइंडसेट चेंज होऊन जातो. आता सध्याची स्थिती अशी असते का किती जरी आपण म्हणजे मोठे मोठे नियम बनवले, फौजदारी गुन्हे दाखल केले, तरी सुद्धा माणूस लवकर बदलत नाही. ज्या दिवशी ते 2 पैसे त्यांना मिळायला लागतील त्या दिवशी ते स्वतःच त्याची व्हॅल्यू त्यांना समजेल आणि मग तोच माइंडसेट पुढे कॅरी फॉरवर्ड होत जातो. ते दुसऱ्याला पण करण्यापासून म्हणजे थांबू शकतात त्याच्यावर. अशी भरपूर उदाहरणं आपल्या देशामध्ये आहेत. एक छोटं जर उदाहरण सांगायचं झालं तर कर्नाटकमध्ये एका फॉरेस्ट ऑफिस आहेत, बहुतेक मी तुम्हाला पर्सनली भेटल्यावर एकदा सांगितलं होतं, आता प्रेक्षकांनाही सांगतो. एका जंगलामध्ये भरपूर चंदनाच्या झाडांची तोड होत होती, त्याच्यानंतर जंगली प्राण्यांची शिकार होत होती, भरपूर स्मगलिंग तिथे चालायची. नवीन अधिकारी जो आला फॉरेस्ट ऑफिसर, त्यांनी काय केलं, आजूबाजूच्या ट्रायबल बेल्ट मधली 4-5 जी शिकलेली तरुण होती त्यांनाच फॉरेस्ट मध्ये नोकरीला लावले आणि मग त्यांनाच प्रबोधन करून त्यांनीच त्यांच्या गावातल्या लोकांना सांगितलं की बाबा यांच्यापासून आपलं पुढच्या पिढ्यांचं पोट भरू शकतो, आपली कर्तव्य खूप चुकीचं करतो. आज तिथे बऱ्यापैकी म्हणजे सुधारणा झालेली. असं एक उदाहरण म्हणजे असं आपल्या महाराष्ट्रामध्ये पण भरपूर ठिकाणी अशी उदाहरणं आपल्याला मिळू शकतात. जोपर्यंत कमर्शियल किंवा लोकांना दिसत नाही का आपल्या इथे 2 पैशाचा फायदा आहे, तोपर्यंत लोक कन्झर्वेशनकडे लवकर वळत नाही. म्हणजे मी लेमॅन बोलतोय. फोर्स्ट रेस्टिट्यूशन ग्रुप जे असतात, किल्लेप्रेमी असतात, त्यांना तर हे गोष्टी काही सांगायची आपल्याला गरज नसते. ते स्वतःच मोटिवेटेड, सेल्फ मोटिवेटेड असतात. तर महाराष्ट्रामध्ये इफेक्टिव्हली जर काम केलं तर हेरिटेज टुरिझम थ्रू बऱ्यापैकी आपण पर्यटन मिळू शकतो.
पण पाटील साहेब, एक आहे की आपण राजस्थान, आता कमर्शियल बद्दल आपण थोडासा उल्लेख केला, तर आपण बघितलं असेल की राजस्थानमध्ये काय झालेलं आहे की ज्या काही पॅलेसेस आहेत, या काही अशा हेरिटेज प्रॉपर्टीज आहेत जुन्या, तर त्यांचं हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी एक चांगल्या प्रकारे वापर केलेला दिसून येतो. आता दुर्दैवाने आपल्याकडे अपार्ट फ्रॉम किल्ले महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक संस्थानं होती. आपल्याला कल्पना असेल, भोरचं संस्थान आहे, फलटणचं संस्थान आहे, सांगलीचं आहे, अशी अनेक संस्थानं त्या काळात नव्हती. आणि इव्हन पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये, नागपूर सारख्या शहरामध्ये सुद्धा जुन्या हेरिटेज खूप चांगल्या प्रकारची स्ट्रक्चर्स आहेत. परंतु त्या स्ट्रक्चरचा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी किंवा टुरिझम इंडस्ट्रीसाठी किंवा म्युझियमसाठी, म्हणजे टुरिस्टला या स्ट्रक्चरचा वापर होईल अशा पद्धतीचं प्रगती आपली झालेली नाहीये. तर त्याच्याबद्दल काय कारण आहेत किंवा काय सांगू शकाल याबद्दल आपण? मला सर पर्सनली असं वाटतं का आपण थोडं इतिहासात जर गेलो 20-25 वर्ष अगोदर, ज्या वेळेला राजस्थानमध्ये सुद्धा कमर्शियलायझेशन या गोष्टीचं झालेलं नव्हतं, तर सर्वप्रथम जे तिकडचे राजवाडे होते ते प्रायव्हेट प्रॉपर्टीज होत्या. तिथे असं सरकारचं कोणाचा हात नव्हता. आणि राष्ट्राचे म्हणजे आपल्याला काय कोणाचं विकारेस करायचं नाहीये, पण राजस्थानचे जेवढे पण किल्ले किंवा राजवाडे होते त्यांनी ते लढाऊ किल्ले नव्हते. त्यांच्यावर कधी कोणाचा अटॅक झालेला नाही किंवा तोफेंचा मारा त्यांनी सहन केलेला नाही. वगैरे महाराष्ट्रातले किल्ले लढाऊ किल्ले होते ना, खूप मोठा एक इतिहास आणि खूप म्हणजे इन्व्हेड अटॅक्स आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांनी सहन केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांची पडझड झाली. राजस्थानचे इंटॅक्ट होते, प्लस त्याच्यामध्ये त्यांचे जे करंट अँसेस्टर लिव्हिंग जनरेशन्स होते त्यांच्या राजघराण्यांचे, ते आजही राहत होते. त्याच्यामुळे ते प्रॉपरली मेंटेन राहिले. महाराष्ट्रामध्ये काही वस्तूंमध्ये कोणी राहतच नव्हतं, नंतर त्यांची पडझड व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे रेडी प्रोडक्ट कुठलेही, जर कोणी प्रायव्हेट इन्व्हेस्टर असेल त्यांनी रेडी प्रोडक्टमध्ये पहिले हात घातला. तर ते 4 स्टार 5 स्टार कॅटेगरीची ओबरॉय, ताज असे मोठे मोठे चेन हॉटेल्सनी जेवी करून ते त्याच्या हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं आणि त्यातनं चांगला बिझनेस यायला. पण जे मिडल क्लास लोक होते, जे कमी स्पेंडिंग पॉवरवाली लोक होते, ती लोक तिथे राहायला अफोर्ड करू शकत नव्हती. मग ती संकल्पना, जशी आपल्या कोकणामध्ये घरामध्ये प्रत्येक घरामध्ये एक पर्यटन केंद्र आहे, प्रत्येक घरामध्ये 2 खोल्या आपण पर्यटकांना राहायला देतो, तसं तिकडच्या लोकांनी प्रायव्हेटली विदाउट टेकिंग एनीबडीज गायडन्स, लिगल हेल्प, त्यांची स्वतःची प्रॉपर्टी होती, त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये 2-3 रूम्स बनवल्या आणि मग ते घर त्यांचं सेल्फ सस्टेन झालं. त्याच्यामुळे त्यांना जे पैसे मिळायला लागले, एकाचं बघून दुसऱ्यांनी केलं, दुसऱ्यांनी करून तिसऱ्या, ते पब्लिक मुवमेंटच तयार झाले. आज ती हवेली हॉटेलचं कन्सेप्ट आहे तो जोराने तिथे नावारूपाला आलेला आहे. कारण प्रत्येक माणूस जर उद्या जर जातो आणि त्याची 10 आणि 12 हजार रुपये पर नाईट खर्च करायची कॅपॅसिटी नसेल, तर तो मग सेम फील फक्त कमी लक्झरियस ठिकाणी आणि एखाद्या हवेली हॉटेलमध्ये राहतो. मग ते काही पॅलेस सारखं हॉटेल नसतं, एक नॉर्मल घरच असतं, फक्त त्याचं आर्किटेक्चर जुन्या काळातल्या हवेली सारखं असतं आणि मग आदरातिथ्यावर व्यवस्थित होतं आणि प्रत्येकाला ते इन्कम चालू झाली. त्याच्यामुळे मग एकाचं बघून दुसरं एक पब्लिक चळवळ तयार झाली. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी काही पॉलिसी बनवली असेल, तिचा वापर लोकांनी नक्कीच केला असेल, पण ही एक पब्लिक मुवमेंट होती, त्याच्यामुळे ते सक्सेस झाले जास्त. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला तसं काही करायचं असेल तर सुरुवात कुठून तरी, म्हणजे जे सदर्न फॅमिलीज आहेत, रॉयल फॅमिलीज असतील किंवा जुने सरदार असतील, ज्यांच्याकडे असे वाडे किंवा ज्यांच्याकडे अशा वास्तू आहेत, ज्यांच्याकडे थोडे म्हणजे खर्च करण्यासाठी पैसे असतील, तर तिकडनं काहीतरी बाहेर आलं तर मग एक तो कल्चर डेव्हलप होऊ शकतो. आजच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्यासारख्या अशा वास्तू आहेत जिथे ऑलरेडी हॉटेल केलेले, पण त्याच्याशी चळवळ झालेली नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये असं अजून पाहिजे असं रुळलेलं नाही का आपण हेरिटेज हॉटेलमध्ये जाऊन पण महाराष्ट्रामध्ये मग राहू शकतो. त्याच्यामुळे मग प्रायव्हेट स्टेक होल्डर लवकर त्याच्यामध्ये उतरत नाही. पण आता आपण जे बोललात ना की बऱ्याचदा काही पर्यटकांचं अशी मानसिकता असते की नेहमी त्या मॉडर्न स्ट्रक्चर्समध्ये राहण्याऐवजी या जुन्या वास्तूंमध्ये किंवा वाड्यांमध्ये, पॅलेसेसमध्ये एक राहण्याची एक वेगळी संकल्पना काही पर्यटकांमध्ये असते. तर आता पण म्हटलं की काही प्रमाणामध्ये आहेत, तर जे काही आपल्याकडे हेरिटेज प्रॉपर्टीज मध्ये हॉस्पिटॅलिटी आहे, याची जरा उदाहरणं सगळ्यांच्या माहितीकरता सांगितलं तर बरं होऊन जाईल. सर काय, एक सर्वात मोठी आणि सर्वात सक्सेसफुल प्रॉपर्टी म्हणजे फोर्ट जाधवगड एक आहे सासवडला, जे 300 वर्ष जुनं पिलाजी जाधवराव जे शाहू महाराजांच्या टायमाचे सरदार होते मराठी साम्राज्याचे, त्यांची ती गडी होती, म्हणजे रेसिडेंट फोर्ट होता तो. ते कामत हॉटेल ग्रुपने मग लीजवर घेऊन त्याला कन्वर्ट करून हेरिटेज हॉटेल बनवलेलं आहे. आणि सुरुवातीला त्यांनाही खूप त्रास झाला, कारण इतकी मोठ्या इन्व्हेस्टमेंटला रिपेमेंट पाहिजे तशी नव्हती, कारण हे कन्सेप्टच महाराष्ट्रामध्ये नवीन होतं तेव्हा. त्याने 2009ला 8ला सुरुवात केली. आज कुठे 10 वर्षाच्या दीर्घ प्रवासानंतर आता ते सेल्फ सस्टेन आहेत बोलायला हरकत नाही. तर त्यांना तशी जोड नाही. हेरिटेज हॉटेल म्हणजे एकच फोर्ट जाधवगड, मग जर समजा दुसरं कोल्हापूरला असतं, एखादं नागपूरला असतं, एखादं सातारला असतं, एखादं पुण्यात असतं, एखाद्या मुंबईच्या आजूबाजूला असतं, तर एक असं एक कल्चर, एक त्याचा मोठा क्लायंट बेस तयार झाला असता, त्यांना सेल्ससाठी पण त्याची मदत झाली असती. चेन ऑफ हॉटेल्स असले, कारण जसं ऍग्रो टुरिझम पॉलिसी आपण लॉन्च केली, 1 किंवा 2 असते तर मजा नसते आली त्याला. आता 6-7 आहेत.
तर माणसाला मल्टिपल चॉईस मिळते, कुठेही जाऊन तो राहू शकतो, मल्टिपल ठिकाणी राहू शकतो वेगवेगळी. त्याच्यामुळे मग त्याला लिमिटेशन्स नाहीये, ते एक मोठ्या क्वांटमला होऊन जातं. परंतु गड सोडून देखील आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे वाई किंवा कोल्हापूरला काही असे पॅलेस किंवा वाडे टाईप स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याकडे आहेत का अकोमोडेशनची सुविधा? आहेत सर, आहेत. पण ते कसं आहे ना सर, त्यांना एक लिमिटेशन येते. तर जसं समजा एकदम सोपं जर उदाहरण द्यायचं तर ओला कॅब्स वगैरे जे असतं, एखादा टॅक्सीवाला स्वतः टॅक्सी चालवतो आणि एखादा ओलामध्ये चालवतो, त्याला टोटल तो एक आम्ही त्याला CRS म्हणतो, सेंट्रल रिझर्वेशन सिस्टीम असेल, तर त्याला एक मोठ्या लेवलला क्लायंटेसला त्याला एक एंट्री मिळून जाते. असं बोटावर मोजण्यासारखे असल्यामुळे त्याला एक रेस्ट्रिक्शन्स येतं. म्हणजे इन शॉर्ट झालं की तशी एक पब्लिक मुवमेंटच अजून तयार नाही झाली महाराष्ट्रामध्ये. हे सगळं आहे असं अजून लोकांना माहितीच नाही. जर याचा व्हॉल्यूम वाढला तर हे एक नवीन कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये पण नावारूपाला येऊ शकतं. आम्ही त्याच्यावर काम करतोय सध्या, पण त्याला थोडी अजून एक्सपर्टीची जोड लागेल आणि मे बी त्याच्यामध्ये आम्हाला पण सक्सेस येईल. अलीकडं आपण या निमित्तानं ज्या काही वेगवेगळ्या NGOs किंवा काही ग्रुप्स आहेत जे किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करत असतात, तर त्यांच्या बरोबर सुद्धा आपण काम करता, आपण सुद्धा भेटी देत असतात. तर कशा या ग्रुपची भूमिका काय किंवा याच्यामध्ये सरकारचा काय रोल असावा अशी आपल्या अपेक्षा आहे? सर, मी 2 किल्ल्यांचं उदाहरण दिलं, तिथे आम्ही काम करतोय. शिवाजी ट्रेल नावाची संस्था पुण्यामध्ये आहे, जे आमचे मेंटर आहेत मिलिंद क्षीरसागर सर, ज्यांच्या सल्ल्यानेच आम्ही सगळे काम करतोय. त्यांनी चावंडचा किल्ला आहे जुन्नरला, तिथे 10 वर्ष आधी साधारणतः काम सुरू केलं, स्वखर्चाने, स्वतःच्या पॉकेटमधून जायचं किंवा ते NCCचे कॅम्प्स पोरांचे तिथे घेऊन जायचे आणि मग त्यांच्या थ्रू गवत साफ करणं, पायऱ्या बांधणं, रेलिंग लावणं, जे बेसिक पायाभूत सुविधा आहेत. आता किल्ला सुजलाम सुफलाम तर आपण करू शकत नाही, कारण प्रत्येक किल्ल्यासाठी 500-700 कोटी रुपये बजेटमधून काढणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल गोष्ट असते कुठल्याही देशासाठी. आणि पर्यटकांच्या पण ते प्रत्येक किल्ल्यावर काय असं म्हणजे प्रॉपर असं कासल टाईप असायला पाहिजे किंवा राजवाडा असायला पाहिजे अशाही अपेक्षा नसतात. बेसिक गोष्टी, उदाहरण जाण्याचा रस्ता असेल, तिथपर्यंत पोहोचण्याचा, पार्किंगची सुविधा असेल, वरती पिण्याच्या पाण्याची सुविधा, सेफ्टी असेल, म्हणजे कुठे जर माणूस पडून त्याला इजा होऊ शकते, ते काय ते रेलिंग असेल, मग ती लोखंडाची असू शकते, तारेची असू शकते किंवा बांबूची असू शकते किंवा एकदम सिंपल काटेरी झाडं लावून जर ती रेलिंग केली तरी सुद्धा ती नैसर्गिकरित्या होऊ शकते, कमी खर्चामध्ये होऊ शकते. हे छोट्या मोठ्या अपेक्षा पर्यटकांच्या ते असतात. आणि एक संकल्पना महाराष्ट्रामध्ये अशी झालेली आहे सर, की किल्ले म्हणजे फक्त ट्रेकर्ससाठी, पर्यटकांसाठी नाही. पण ह्या माइंडसेटच पहिले जर चेंज झाला तर किल्ल्यावर जाण्याची टक्केवारी वाढते आणि जसे नंबर्स वाढतात तसे इन्फ्रास्ट्रक्चर आपोआप ग्रॅज्युअली डेव्हलप होतं. चावंड किल्ल्यावर जेव्हा शिवाजी ट्रेल आणि आमच्या संस्थेने जेव्हा कामाला सुरुवात केली त्यावेळी त्यांनाही खूप चॅलेंजेस आले, लिगल असतील, पैसे असतील, कॉर्पोरेशन असेल, पण ते हळूहळू त्या लोकांनी 7-8 वर्षामध्ये करायला सुरुवात केली. सुरुवातीला गाववाल्यांचा पण लोकल त्रास झाला, लोकल राहणाऱ्या लोकांचे म्हणजे चोरीचा प्रकार असेल किंवा त्यांना त्रास देण्याचा प्रकार असेल. पण जसं जसं डेव्हलपमेंट होत गेली ती लोक स्वतः अलाईन व्हायला लागली. त्यांना समजलं काय ह्या कामामुळे आपल्या गावामध्ये 4 पर्यटक आले तर आपलं पोळी भाजीचा किल्ला चालू होणार, आपल्या गावामध्ये ते घरी राहतील, त्याचे आपले पैसे मिळतील. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना उत्पन्नाची सुरुवात, जोड मिळालं. मग जसं वेन देर इज अ विल देर इज अ वे असं आपण म्हणतो का, प्रत्येक वेळेला आपण सरकार किंवा अधिकाऱ्यांवर बोट दाखवतो का ते काहीच करत नाहीये. तर याची सकारात्मक उदाहरणं अशी आहेत का तिथे जे फॉरेस्ट ऑफिसर होते त्यांनी स्वतःच मेहनत घेतली या लोकांच्या बरोबर. त्यांनी असं विचारलंही नाही का तुम्ही रजिस्टर्ड आहात का, तुम्ही ऍफिलिएटेड आहात का, फक्त त्यांचं हार्डवर्क बघितलं आणि ते गडप्रेमी दिसले, त्यांनी त्यांना मदत केली. सरकार कारभारी 4-5 लाख रुपयाचा पाठपुरावा करून ट्रेनिंग लावून दिली. अशा भरपूर किल्ल्यांवर कामं चालू आहेत. आणि एकदम मी प्रकर्षाने सांगू शकतो हे जे गडप्रेमी संस्था आहेत यांना कुठल्याच प्रकारची अपेक्षा नसते, ना पैशाची अपेक्षा असते ना त्यांना फक्त गड किल्ल्यावर काम करायचं असतं मनापासून. तर त्यांना फक्त आपल्याला एक नॉर्मल गाईडलाईन त्या किल्ल्याच्या कशा असू शकतात आणि ते सेल्फ सस्टेन कसे होऊ शकतात याबद्दल जर थोडंसं प्रशिक्षण आपण त्याला दिलं तर मला असं वाटतं त्या सरकारला तिथे स्वतःहून कमीत कमी पैसे जरी खर्च केले, इनिशियल फंडिंग जरी असेल ना, बाकी CSR फंड मधून किंवा लोकल देणग्या काढून सगळे किल्ले प्रॉपरली मेंटेन राहू, असं म्हणजे सगळ्या संस्थांचं तसंच म्हणजे ध्यास आहे. पण पाटील साहेब, आता जो आपण सेल्फ सफिशियंट किंवा CSR बद्दल उल्लेख केला म्हणून या निमित्तानं मी सगळ्या प्रेक्षकांना एक बाब सांगू इच्छितो की महाराष्ट्राने हा खरं कल्चरल डिपार्टमेंट मार्फत एक म्हणजे किल्ले दत्तक संवर्धन योजना नावाची, दत्तक संगोपन योजना नावाची योजना आपण फ्लोट केली होती. त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स पण केलेले आहेत आणि आत्ताच्या घडीलाही ती योजना सुरू आहे. आपण नळदुर्ग हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जो नळदुर्ग आहे, तर म्हणजे याच्यामध्ये असं आहे की CSR मधला फंड वापरून
आपण एखाद्या किल्ल्यांवरती त्याच्या कॉन्झर्वेशन वर्कला किंवा मूळ स्ट्रक्चरला कुठेही हात न लावता तिथं बेसिक अम्युनिटीज या कंपन्यांच्या निधीच्या माध्यमातून करू शकतो. आणि इव्हन त्याच्यासोबत काही ऍडव्हान्स फॅसिलिटीज, वायफाय सुविधा किंवा ऑडिबल गाईड्स अशा सगळ्या चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे. आणि याच्या मोबदल्यामध्ये मग या CSR करणाऱ्या कंपन्यांचं स्वतःच्या मार्केटिंगसाठी त्याचा लोगो वापरणं, प्रसिद्धीसाठी करणं, किंवा इव्हन तिथं व्हिडिओ शूटिंगचे राईट्स किंवा इव्हन तिथं एंट्रीचे राईट्स, कारण हे त्यांच्या ज्या ऑपरेशन मेंटेनन्सचं तुम्ही जे गोष्ट बोललात तर ते त्यातूनच करावं अशी अपेक्षा आहे. परंतु त्याला काही प्रमाणामध्ये रिस्पॉन्स आहे, परंतु अजूनही ही योजना म्हणावी तेवढी लोकांपर्यंत पोहोचली नाहीये. त्यामुळं आपण जे सांगत आहात की या किल्ले संवर्धनासाठी काम करणारे ग्रुप आणि मला वाटतं CSR फंड याचं जर एक कॉम्बिनेशन तयार झालं तर भवितव्यामध्ये या किल्ल्यांच्या सध्याच्या काही बेसिक अम्युनिटीज बद्दलचा विषय बऱ्यापैकी मार्गी लागू शकतो. याच धर्तीवरती केंद्राने सुद्धा मॉन्युमेंट अडॉप्शन स्कीम नावाची योजना काढलेली आहे. ते केंद्राचे ज्या काही म्हणजे आपल्याला माहित असेल की आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ASI आपण ज्याला म्हणतो, त्या ASIच्या महाराष्ट्रामध्ये पण अनेक साईट्स आहेत, अनेक म्हणजे एवढे किल्लेच 49 किल्ले ASI कडे आहेत आणि त्या सोडून मग अनेक मंदिरं आहेत, अनेक केव्ज आहेत. तर त्यांनी सुद्धा याच धर्तीवरती चांगली स्कीम मॉन्युमेंट अडॉप्शनची आणलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण खाजगीकरणाच्या माध्यमातून मोठे मोठे कॉर्पोरेट ग्रुप्स असतील, इव्हन पब्लिक सेक्टरमधल्या कंपन्या असतील, तर ते त्याच्यामध्ये एक मिनिमम लेवलला फंड वापरून अशा हेरिटेजच्या ठिकाणी काम करू शकतात, बेसिक अम्युनिटी देण्याचं काम करू शकतात, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना तिथं अडचणी निर्माण होणार नाहीत. तर मला वाटतं की या निमित्तानं पाटील याच्यामध्ये आपण तुमची कंपनी असो किंवा तुमच्या सहकारी मंडळ असो, तर या योजनांचा जर आपण मला वाटतं प्रसार केला तर नक्कीच आपल्याला पुढच्या काळामध्ये काहीतरी चांगलं चित्र दिसू शकतं. नक्कीच सर, ही जी योजना तुम्ही नळदुर्गचं उदाहरण दिला, त्या लोकांनी तिथे भरपूर अशा काही गोष्टी डेव्हलप केलेल्या असतील. बोटिंग असेल, हॉर्स रायडिंग असेल, बोटॅनिकल गार्डन्स असतील, सोव्हेनियर शॉप्स असतील, ई रिक्षाज असतील. त्याच्यामुळे कसं इतर लोकांना नोकऱ्या आल्या आणि त्यांनी जे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील त्याची रिपेमेंट केली, त्याच्यामुळे ते सेल्फ सस्टेनेबल होणार आता लाईफ लॉंग. जरी त्यांना जर CSR मधून पैसे यायचे बंद जरी झाले तरी ते आता सेल्फ सस्टेन. त्याच मॉडेलवर मला असं वाटतं ना सर, का एखादा किल्ला किंवा एखादी वास्तू एकदा बनवणं हे मोठं काम नाहीये. ऑफकोर्स त्यालाही चॅलेंजेस आहेत, त्यालाही पैसे लागतील, त्यालाही भरपूर खर्च आहे, पण ते एकदा बनवलं का झालं असं नसतं. कारण 400-500 वर्षापूर्वी पण हे किल्ले कोणीतरी बनवलेच होते, ते पडलेच. आपण कितीही खर्च केला सुरुवातीला, पण ते जर जोपर्यंत सेल्फ सस्टेनेबल ते होत नाही, इतर गोष्टीची जोड मिळून, टुरिझम असेल किंवा लोकल लोकांना एम्प्लॉयमेंट देण्यापासून असेल, जसं तुम्ही आता उदाहरण दिलं का तुम्हाला तिथे राईट्स मिळतात, तर ते लाईफ लॉंग मेंटेन राहू शकतं आणि सगळीकडं व्यवस्थित ही एक चळवळ राबवली जाऊ शकते. आता आम्ही स्वतः याच्यावर खूप मोठं एक प्रेझेंटेशन किंवा प्रपोजल बनवलं होतं 2012 मध्ये. कितीतरी राजकारण्यांपासून तर ASIचे जे टॉप बॉस दिल्लीमध्ये बसतात त्यांच्याबद्दल मी स्वतः जाऊन त्यांना या सगळ्या गोष्टी समजून सांगितलं. 8 वर्ष माझी फाईल एका ऑफिसमध्ये दुसरीकडे, दुसऱ्या अधिकारी, तिसऱ्या अधिकारी पोहोचतच आहे. अजून पण त्याला पाहिजे तसं वाव नाहीये, कारण मे बी त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी डिटेलिंग कमी होतं. डिटेलिंग नव्हती का नक्की करणार तर कसं करणार. आज आम्ही सांगू शकतो का आम्ही 100% तयार आहोत. आम्हाला फक्त कुठून तरी एक दुजोरा जर मिळाला, एक स्टार्ट मिळाली ना, तर त्याला फायनान्शियलला कसं न्यायचं ते आम्ही फेज वाईज समजावून सांगू शकतो. आणि मग ही चळवळ होणार. आम्ही जर 4 किल्ले घेतले तर दुसरी कुठली संस्था अजून 4 घेणार, कोणी 2 घेणार, कोणी 1 घेणार, असं करत करत हळूहळू महाराष्ट्रामध्ये किल्ले मेंटेन राहतील आणि त्याच्यामुळे पर्यटन सुद्धा डेव्हलप होऊ शकतं. कारण लोकांची कंप्लेंट अशी आश्चर्य, आम्ही ट्रॅव्हल फील्डमध्ये असं रोज 2-4 हजार लोकांना तोंड देतोय, त्यांचं असं म्हणणं असतं की बाबा आम्ही रायगडला जाऊ पण तिथे रोपवे आहे, आम्ही जंजिऱ्याला जाऊ तर तिथे जास्त चढाई नाही, पण आम्ही तोरणाला जाणार, तिथे खूप चढावं लागतं, गव्हर्नमेंटच्या कुठल्याच प्रकारच्या फॅसिलिटीज नाहीत, आमच्या सेफ्टीचा काय प्रश्न. तर मग ह्याला प्रत्येक वेळेला आपण गव्हर्नमेंटला ब्लेम नाही करू शकत. आपण स्वतः काय करतो, एजंट लोकांनी स्वतःचं माइंडसेट चेंज करायला पाहिजे. माइंडसेट कसं असतं, आपण जर सांगितलं आपण स्वतः व्हॅल्यू, म्हणजे आम्ही सिंपल 3 C वापरतोय, क्रिएट, व्हॅल्यू, कोलॅबरेट अँड कोऑर्डिनेट. जर तुमच्याकडे याची एक्सपर्टी नसेल तर ज्याच्याकडे आहे लोकल ऑपरेटर त्याला तुम्ही ते पटवून द्या. लोकल ऑपरेटर जे तुम्हाला व्यवस्थित सांगतो, दाखवतो, स्टोरी टेलिंग करतो, ते तुम्ही तुमचा इनबाउंड एजंट जो दिल्लीत बसला असेल, बँगलोरमध्ये बसला असेल, हैदराबादमध्ये बसला असेल, मुंबईत बसला असेल, पुण्यात बसला असेल, तो त्याच्या क्लायंटला पण तसंच व्यवस्थित वाढवून सांगतो, व्यवस्थित समजावून सांगतो आणि क्लायंटला म्हणजे तो एक ऑब्लिक्ट करतो का तुम्ही जर औरंगाबादला चाललाय तर गवटाळा नॅशनल पार्कला पण जा आणि अंतूरच्या किल्ल्यावर पण जा.
जे तुम्ही 1 तास अंतरावर आहे, पण तुम्ही तसंच गवटाळा नॅशनल अंतूरचा किल्ला नाही विकू शकत, कारण कोणी तेवढ्या लांब फक्त तो एक किल्ला बघण्यासाठी नाही जाणार. तुम्ही औरंगाबादला गेलाय म्हणजे ऑलरेडी हाफ वे तुम्ही पोहोचताय, यू हॅव अ रिझन टू व्हिजिट, तुम्ही ऑलरेडी तिथे आहात. तर ह्या गोष्टींची सांगड बांधायला लागेल, एक माइंडसेट लोकल एजंट्स लोकांना चेंज करावं लागेल स्वतःचं. आणि मग हळूहळू जर तिथे नंबर्स वाढले तर ऑपॉर्च्युनिटी वाढतात, ऑपॉर्च्युनिटी वाढली तर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रॅज्युअली डेव्हलप होतो. याविषयी सर आम्ही खूप चांगला एक प्रपोजल बनवलेला आहे, तर आम्ही कधी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेल त्याच्याबद्दल. जर याच्यामध्ये काही निष्पन्न होत असेल तर इट कॅन बी क्रिएटेड ॲज अ पब्लिक मुवमेंट टुवर्ड्स फोर्ट्स कन्झर्वेशन. आणि जसं तुम्ही बोललात तसं याच्यामध्ये जे हेरिटेज रिलेटेड किंवा एन्शियंट मॉन्युमेंटचे जे नियम आहेत ते कुठेच धाब्यावर धरले जाणार नाहीयेत, तर ऍक्च्युअल स्ट्रक्चर विल नॉट बी टच्ड. त्याच्या आजूबाजूचे सराउंडिंग एरिया असेल, रस्ता असेल, पार्किंग असेल, पायऱ्या असतील, रेलिंग असेल, छोट्या मोठ्या गोष्टी, एखादा सेल्फी पॉईंट असेल तिथे, किंवा गाईड असेल. आता गाईड सुद्धा आपण असं विचार करतो सुरुवातीला, तर मग त्याचं मेंटेनन्स किंवा त्याचा पगार कोणी. तर चावण किल्ल्यावर असं केलेलं आहे का फॉरेस्टच्या माध्यमातून आम्ही छोटी टपरी लावलेली आहे 40-50 हजार रुपयाची, आणि तिथल्या गावातला शिकलेला मुलगा होता, त्याला सांगितलं बाबा या टपरीवर तू बसायचं, पाण्याच्या बाटल्या, चिप्स पॅकेट असतात, पोळी भाजी असेल, इतर गोष्टी तुझे मोबाईल चार्जिंग वगैरे, किंवा लोकांना बॅग ठेवण्यासाठी जागा दे, त्याची 10 रुपये घे कोणाची वस्तू ठेवण्यासाठी. आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला रजिस्टर दिलेलं आहे, त्या रजिस्टरवर तो येणाऱ्या पर्यटकांची नोंद करतो, त्यांचं वय किती, त्यांचा मोबाईल नंबर काय, किती लोक वरती गेली, तेवढीच लोक खाली आली का संध्याकाळी. वरती जर एखाद्याला पड झालं, कोणाला साप चावला किंवा कोणाला ठेच लागली, कोणी पडला, कोणाला हे मी त्यांना हेल्पलाईन अशी काही नाही, कोणाला कॉल करणार. मग ते टपरीवाले ते लोक कॉल करतात का आम्ही ते अडकलेलो आहे, आम्हाला मदतीची गरज आहे. म्हणजे त्याला आपल्याला पगार द्यायची गरज लागत नाही, तो त्या टपरी चालवतो, त्याच्या बदल्यामध्ये तो आपलं काम करतो. म्हणजे अशा गोष्टी आपल्याला प्रत्येक ठिकाणी करता येते. आणि असंच आमचं प्रपोजल आहे, ज्याच्यामध्ये आम्ही लोकल लोकांना आणि ज्या दुर्ग संवर्धक संस्था आहेत, लोकल ग्रुप्स आहेत, काही रजिस्टर्ड असतात, काही अनरजिस्टर्ड असतात, त्यांना अलाइन करूनच आपल्याला काम करायचं, म्हणजे त्यांचाही कुठे युगो दुखावला जाता कामा नये. याच्याच अनुषंगाने एक विषय असा येतो की आपल्याकडे बऱ्याचदा असं म्हणतो की हेरिटेज म्हणजे किल्ले असो, केव्ज असो किंवा अन्य परंतु त्याचा एक चांगल्या पद्धतीचा इतिहास सांगणारे गाईड्स म्हणूया, कारण शेवटी कसं आहे की तो एक एक्सपिरियन्स आहे, तो एक अनुभव आहे. बरोबर. आणि तो अनुभव कशानं चांगला बनू शकतो, तर नेमकं ह्या किल्ल्यावरती 300 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं, कुठल्या लढाया झाल्या होत्या, कोण राहिले होते, कोण आले होते, हा एक भाग झाला. त्याचबरोबर मग येणाऱ्या पर्यटकाला एक त्याची बेसिक माहिती व्हावी म्हणून चांगल्या पद्धतीचे माहिती फलक की ज्याच्यामध्ये विस्तृत इतिहास असेल, या गोष्टी सुद्धा आवश्यक आहेत असं वाटतं. तर याबद्दल काय सांगाल की म्हणजे गाईड्स असावेत का, त्याच्यामध्ये आता अलीकडच्या आधुनिक तंत्रज्ञानाने जोड देऊन ऑडिओ गाईड्स उपलब्ध झालेले आहेत की जेणेकरून मग परदेशी पर्यटक आले तर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सुद्धा त्यातून हे कळतात. आता तुम्हाला इंग्लंडचा अनुभव आहे, तर याचं महत्व हेरिटेज टुरिझम मध्ये किती आहे? याचं बऱ्यापैकी जर महत्व आहे. ऑडिओ गाईड्स ही जी संकल्पना आहे ही आपल्या भारतामध्ये पण चांगले मोठ्या मोठ्या ज्या वस्तू असतील, ताजमहल असेल किंवा आमेर फोर्ट असेल, या ठिकाणी ऑलरेडी त्या लोकांनी डेव्हलप केलेला आहे. त्याच्यामुळे मल्टीलिंग्वल ऑप्शन्स असतात, लोक कानात टाकून ते व्यवस्थित चालत फिरत त्यांना स्वतःच ती माहिती मिळते. पण जो एक्सपिरियन्स हा तिथला लोकल गाईड देऊ शकतो स्टोरी टेलिंग करून, म्हणजे इतिहास परत पुनर्जीवित करू शकतो, ते ऑडिओ व्हिज्युअल्सनी होईल असं मला वाटत नाही. अर्थात त्याची जोड लागेलच इनफॅक्ट जर नंबर्स वाढले तर. पण आपण जर समजा सुरुवातीला एखाद्या आयसोलेटेड किल्ल्यावर गाईडची जर नेमणूक करतो, तर त्याला छोटी जर त्या वास्तूबद्दल ट्रेनिंग, तिथल्या आजूबाजूच्या परिसराची ट्रेनिंग, तिथे झालेल्या युद्धांची ट्रेनिंग, तिथे राहणाऱ्या द रेन्स ऑफ दी रॉयल फॅमिलीज हू लिव्ड देअर, म्हणजे हू विटनेस्ड, अशा लोकांची माहिती जर त्यांनी जर सांगितली तर आपल्या 3-4 प्रकारचे मोटिव्ह त्याच्यामध्ये सॉल्व्ह होऊ शकतात इनिशियल. कारण सुरुवातीला लगेच काय तिथे लाखोनी पर्यटक येत नाहीत, बरोबर सर. त्याच्यामुळे मग तो जो गाईड असतो, ही इज अवर सिक्युरिटी गाईड, ही इज द वन हू इज अवर ऑब्झर्वर ऑल्सो, आणि तो स्वतःच मग इतर गोष्टीचे प्रकार जे अपरित प्रकार घडतात ते थांबवण्याचं काम तोच करतो. त्याला जर आपण ऑथॉरिटी विथ रिस्पॉन्सिबिलिटी देऊन टाकली, तशी माणसाची निवड करायची, मग ती माणसाची निवड करायची तर कोणी करायची. तर मला असं वाटतं की जे रेस्टोरेशन ग्रुपचे ते काम करतात त्यांना मॉनिटर करण्यासाठी आमच्यासारख्या संस्था गव्हर्नमेंटने नेमल्या. मग आम्ही त्याच्यातून एखाद्या माणसाला जो तिथे लोकल राहतो, त्यांनी त्या किल्ल्यावर काम केलेलं, तो तिथेच त्याच्या पूर्वजांपासून त्याला तिथले इतिहास माहिती असतो, आणि जिथे काही टेक्निकॅलिटीची कमी पडते तर छोटी ट्रेनिंग दिली, आणि मग त्यालाच ते आपण अपॉइंट करू शकतो. आणि मग जसे टुरिझम तिथे वाढेल, नंबर्स वाढतील, एकाचे 2, 2चे 3, हळूहळू ते वाढत जाऊ शकतं. आणि जसं तुम्ही म्हणालात का किल्ल्यावर वरती आपण कॅफेटेरिया किंवा इतर गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी लिगल गोष्टीचं हे असतं, म्हणजे ऑब्लिगेशन्स येतात. पण किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण ते करू शकतो. कॅफेटेरिया असेल, बसण्याची जागा असेल, सेल्फी पॉइंट्स असतील, गाईडची छोटीशी केबिन असेल, या सगळ्या गोष्टी किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये करता येतात. आणि सर्वात मोठा प्रश्न मी प्रत्येक विचारतो, तर किल्ल्यांवर जायचं तर राहायचं कुठं. तर आता कितीतरी अशी जर उदाहरणं आहेत
की जिथे 3 ते 3.5 तास लोक गाडी चालवून जातात, ती वास्तू बघतात आणि परत आपल्या हॉटेलला थांबतात, परदेशामध्ये पण आणि भारतात पण. मग तिकडे हे एक्सक्यूज लोक देत नाही, कारण त्या लोकांनी त्या वास्तूची व्हॅल्यूच इतकी क्रिएट केलेली आहे तर प्रत्येक विचार 4 नाही 5 तास लगेच चालते. मी जाणार आणि ती वस्तू बघूनच येणार. आपल्याकडे तिथेच आपण थोडं कुठेतरी कमी पडतो, आपण व्हॅल्यू क्रिएट नाही केली अजून पाहिजे तशी प्रत्येक वस्तूची. त्याच्यामुळे मग लोक असा विचार करतात का तेवढ्या लांब जायचं आणि मग ते चीज नाही होणार आमचं. पण स्टोरी टेलिंग जर केली, तिथले लोकल जर कल्चरल असेल, लोकल गाव दाखवलं, लोकल फूड ट्रेलिंग केली, ज्या किल्ल्याच्या आजूबाजूला गाव असतं ते आपण त्याला शेती पर्यटन वगैरे म्हणू शकतो किंवा रुरल टुरिझम म्हणू शकतो. ते लोकल जेवण वगैरे हाताने बनवून तिथेच खाल्लं, ह्या गोष्टी म्हणजे आता कल जसं एक्सपिरियन्शियल टुरिझमकडे वाढत चाललेलं आहे. तर मग किल्ले फक्त किल्ला आणि लेणी याच्यावर टुरिझम डेव्हलप होणं थोडं कठीण आहे. त्याला इतर गोष्टीची सांगड घालावी लागेल. एक विषय पाटील साहेब असा नेहमी म्हटला जातो की आपण म्हणजे किल्ल्यांवरती सुविधा नाहीत किंवा त्याचं कॉन्झर्वेशन वर्क नाहीये म्हणून मग मार्केटिंग करायचं नाही, असं काही लोकांचा प्रवाह असतो. आणि काहींचं म्हणणं आहे की नाही, ह्या सायमल्टेनियसली गोष्टी झाल्या पाहिजेत. कारण शेवटी आपल्याकडे काय आहे हे जोपर्यंत आपण पब्लिसिटी, प्रमोशन आणि मार्केटिंग चांगल्या प्रकारे करत नाही तोपर्यंत बाहेरच्या राज्यातल्या लोकांना, बाहेरच्या देशातल्या लोकांना कळणार नाही. तर याच्याबद्दल काय आपलं मत आहे? याच्याबद्दल जर असं सांगायचं झालं, मी 2 उदाहरण दिले, एक आपल्या इंडियामधलं आणि एक परदेशामधलं. सुरुवात परदेशामधून करतो. तिकडच्या सुद्धा वास्तू ज्या आहेत, ज्यांना 1000, 1200, 1500 वर्ष झाले, रोमन अटॅकच्या टाइमची वस्तू असतील, मग ते इटलीचं कोलोझियम असेल किंवा सॉरी ॲबीच्या ज्या साईट्स आहेत इंग्लंडमधल्या, त्या सुद्धा अशा जुन्या भिंतीच आहेत. तिथे सुद्धा असं म्हणजे त्यांचीही पडझड झालेली आहे, कारण 1200-1500 वर्ष अगोदर त्यांच्यावर रोमन अटॅक झाल्या, तोफेचा मारा झाला, तेही पडलेलेच असतील. तिथे असं एकदम सुजलम सुफलम असं काहीच नाही. पण त्या लोकांनी त्यांना डेव्हलप न करता त्याच्यावरच प्रोडक्ट बनवलं आणि जे आहे ऍज इट इज त्याला स्टोरी टेलिंग करून मार्केटमध्ये उतरवलं आणि आज तिथे लाखो करोड रुपयाचं रेव्हेन्यू होते. ती सेम गोष्ट आपल्याकडे, पण लोकांची अपेक्षा अशी असते की हे आपण करू, पण मग गव्हर्नमेंटनी काहीतरी करायला पाहिजे. प्रत्येक जण गव्हर्नमेंटकडे बोट टाकतो. पण मला असं वाटतं की ट्रॅव्हल फिटनेसमध्ये लोक आहेत त्यांचा त्याच्यामध्ये जास्त रोल असतो. गव्हर्नमेंट नंतर पिक्चरमध्ये, हे माझं एक पर्सनल मत आहे. कारण जर आपण स्वतः जर मेहनत घेतली, आणि कसं असतं प्रत्येक जण कुठे जर जायचं असेल, आता उद्या जर मला रत्नागिरीला जायचं असेल तर मी काय करणार सर्वात पहिले, गुगलवर चेक करणार बघण्यासारखं काय काय आहे. आरेवारे बीच असेल, जयगडचा किल्ला वगैरे असेल, असं सगळं बघतो आणि मग लोकल एजंटला सांगतो मला रत्नागिरीच्या ह्या गोष्टी मला तू दाखव. त्या एजंटनी स्वतः जर असं स्वतः कुतूहलाने त्याला सांगितलं की बाबा तू थिबा पॅलेसला पण जा, लोकमान्य टिळकांचं घर आहे ते पण बघते त्या आजूबाजूला, तर ते कसं असतं त्याच्या आयटनरीमध्ये येऊन जातं ऑलरेडी. ही हॅज अ मोटिव्ह टू व्हिजिट, ही हॅज अ मोटिवेशन टू व्हिजिट. ते काय होणार, लोक जाणार तिथे, ट्विटर, इंस्टाग्रामवर ते शेअर करणार, मग त्याच्यामुळे तो असं एक बँडविड्थ वाढत जातो या गोष्टीचा. मग पुढे ऑटोमॅटिकली तशाच क्वेरी यायला सुरुवात होते. तो एक माइंडसेट आपल्याला थोडासा चेंज करावा लागेल. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं सर, तर शेक्सपियर जे खूप मोठे ऑथर होते 400 वर्षाअगोदर, त्यांचं घर आहे स्ट्रॅटफर्ड. नॉर्मल जसं कोकणातलं घर असं तसंच घर आहे कौलारू, नथिंग ग्रेट इन इट, म्हणजे नॉर्मल साधी वास्तू आहे कौलारू. पण दिवसाला 5-10 हजार लोक जातात, 10-15 पाऊंड खर्च करून सेल्फी काढतात त्या घरासमोर. ते घर बघण्यासाठी लोक जात असले असं मला वाटत नाही. पण ती शेक्सपियरचा ऑरा त्या लोकांनी इतका क्रिएट केला का शेक्सपियरच्या नावाने तिथे लोक जायला लागले. पण त्याने झालं काय, त्या स्ट्रॅटफोर्ड अख्ख्या शहराचं इकॉनॉमिकल स्ट्रक्चर चेंज होऊन गेलं. इतक्या नंबर ऑफ टुरिस्ट यायला लागले. तर सुरुवातीला तर हॉटेल्स, त्याने तिथल्या एजंटने असा विचार नाही केला की इथे काहीच नाही, फक्त एक घरच आहे, राहायला लोकांना हॉटेलची सोय नाहीये. ते हळूहळू ग्रॅज्युअली डेव्हलप झालं. आज तिथे जवळजवळ 2-3 हजार हॉटेल्स असतील आणि कितीतरी प्रकारचे कॅफेटेरियाज असतील, ते हळूहळू ग्रॅज्युअली डेव्हलप होतं सर कुठलीही गोष्ट. तर आपल्यालाही तसंच करावं लागेल आणि तसंच एजंट्सनी करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर किल्ल्या आजूबाजूला जर राहायची सोय नसेल ना, तर तुम्ही आयटनरी अशी बनवा का तुम्ही जिथं राहायला असेल तुम्ही ब्रेकफास्ट करा, किल्ला दाखवा, परत तुमच्या रात्री हॉटेलला तुम्ही झोपायला येऊ शकता. तिथे हॉटेल नाहीये बरोबर, पण जर तिथे नंबर्स वाढले तर आपोआप प्रायव्हेट प्लेअर कोणी ना कोणी छोटंसं जमीन विकत घेऊन हॉटेल बांधतात. पण सुरुवातीला जर रेडी क्लायंट नसेल, आणि महाराष्ट्राची शोकांतिका अशी आहे का सर्वात जास्त फॉरेन टुरिस्ट त्यांचा एंट्री पॉईंटच मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्या कारणाने, पण तो मुंबईत महाराष्ट्रामध्ये थांबतो ते 1 किंवा 2 दिवस. जास्तीत जास्त अजंठा एलिफंटा केव्हज करणार, मुंबईमध्ये घारापुरीच्या लेण्या बघणार, आणि जर त्याच्याकडे थोडा 1-2 दिवस जास्त वेळ असेल तर तो औरंगाबाद करून फ्लाईट पकडून गोवा, राजस्थान किंवा केरळला जातो. तर मला असं वाटतं ट्रॅव्हल जे B2B एजंटचे मोठे इनबाउंड एजंट बसलेले आहेत त्यांनी एकत्र संघटन करून असं काहीतरी करायला पाहिजे का येणारा पर्यटक महाराष्ट्रामध्ये जो 2 दिवस राहतो किंवा महाराष्ट्राचं एअरपोर्ट फक्त एक ट्रान्झिट म्हणून वापरतो, तो एक आठवडाभर महाराष्ट्रामध्ये कसा ऑक्युपेट होईल त्याच्यावर काम करणं खूप जरुरी आहे. आणि हे जे काम असतं ना, हे गव्हर्नमेंट नाही करू शकत. गव्हर्नमेंट आपल्याला पायाभूत सुविधा देईल, चांगली पॉलिसी बनवेल, आपल्याला सपोर्ट करेल, पण करायचं त्याचं एक्झिक्युशन हे ट्रॅव्हल फिटनेस करायचं आहे, आमच्यासारख्या लोकांनाच करायचं आहे. माझं एक पर्सनल मत आहे.
हेरिटेज टुरिझम मध्ये पाटील साहेब आणखीन एक मुद्दा येतो की आपल्याला कल्पना असेल की फक्त वास्तू किंवा कल्चर याच्या सोबतच ज्या काही पुरातन वस्तू आहेत, मग ती जुनी नाणी असतील, जुन्या तलवारी असतील, ढाली असतील किंवा साहित्य असेल, तोफगोळे असतील, हे सगळं, तर याचं सुद्धा एक चांगल्या प्रकारे प्रिझर्वेशन करून त्या आत्ताच्या युगातल्या पिढीला दाखवणं, हा सुद्धा एक हेरिटेज टुरिझमचाच भाग आहे. काही प्रमाणामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची म्युझियम्स आहेत, परंतु त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे की अजून म्युझियम्स वाढू शकतात, ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, याच्याबद्दल काय सांगाल आपण? याच्यामध्ये जर असं आहे का, लकीली आहेत महाराष्ट्रातल्या, म्हणजे ज्या टॉपच्या 3-4 फॅमिली जर सोडले आपण, तर जुने जे सरदार सुभेदार होते त्यांचे जे आता जिवंत असलेले वंशज आहेत, या प्रत्येकाच्या घरी जुन्या तलवारी, जुने भाले, जुने दिवे, पोर्ट्रेट, जुने मोडीलिपीमध्ये लिहिलेले त्यांची जहांगीरी मिळालेले लेटर्स वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. तर समजा आपण जर XYZ जागेवर जात असो, तर त्या लोकल ऑपरेटरला माहिती पाहिजे का त्याच्या व्हिसिनिटीमध्ये एखादी रॉयल फॅमिली कुठे राहते का, मग त्यांना कॉन्टॅक्ट करून त्या ग्रुपला आपण त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो आणि दे विल डेफिनेटली वेलकम देम विथ वॉर्म रिगार्ड्स. ते रॉयल फॅमिलीचे वंशज स्वतः त्या किल्ल्याची माहिती सांगणार, त्यांच्या वस्तू दाखवणार, मे बी त्यांच्यावर आपण जेवू शकतो. डाईन विथ द रॉयल्टी अशी एक संकल्पना दिल्लीमध्ये आहे, ती आपण इकडे करू शकतो. आणि ती पण एक नवीन चळवळ, कारण कसं आहे ना सर, एक शोकांतिका आहे का मी जेवढ्या लोकांना भेटलो, एव्हरीबडी इज नॉट एट अ गुड फायनान्शियल स्टेज, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे प्रत्येकाची फायनान्शियल स्टेज तितकी चांगली जशी ती महाराजांच्या टायमाला असेल तशी नाही, बरोबर. तर मग त्यांनाही याच्यामधून 2 पैसे कसे मिळतील, प्लस त्यांच्या फॅमिलीची जी ग्लोरी आहे, जो त्यांचा वारसा आहे, तो परत एक रिवायवल होईल. त्याच्यामुळे ही लोक इझिली अलाईन होतील. मी साधारणतः 30 ते 35 लोकांच्या सानिध्यामध्ये आलो, नंतर सुभाव मराठा वॉरियर नावाची एक संकल्पना आमचे जे मेंटॉर आहेत शिवाजी ट्रस्टी मिलिंद सर, त्यांनी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये 90 रॉयल फॅमिलीचे वंशज जे आहेत त्यांना एकत्र आणून आम्ही या प्लॅटफॉर्मवर सध्या काम करत आहोत. त्याची डिटेलिंग सध्या चालू आहे. पण ऍट द एंड ऑफ द डे, जोपर्यंत त्यांना आपण अलाईन करून घेत नाही, तो पण तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप चांगला आहे सर, की ह्या जुन्या वस्तू ज्या आहेत, जुनी घरं असतील, जुनी वाडे असतील, जुन्या तलवारी असतील. आता एक रॉयल फॅमिली अशी आहे की त्यांच्याकडं जी तलवार आहे, त्या तलवार जो लोगो आहे, तो भवानी तलवार शिवाजी महाराजांची जी उदय महाराजांकडे, त्याच्यावर पण सेम लोगो आहे. म्हणजे एकाच गावात स्पेन मधल्या एकाच कारखान्यामधून तलवार बनवून आलेली आहे. तर जे इतिहासप्रेमी असतात त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे का बाबा, महाराजांची तलवार ज्या कारखान्यात ज्या कलाकारांनी बनवली असेल त्याच्या हातूनही तलवार बनवून आलेली आहे. तर मग तुम्ही विचार करू शकता का हिस्ट्री लव्हर जे असतील, हेरिटेज लव्हर असतील, त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. फक्त त्याच्यासाठी एक प्रोडक्ट बनवावं लागेल. त्याच्यावर आम्ही सध्या काम चालू आहे, पण एकट्याने काय होत नाहीये. त्याला इतर लोकांची पण जोड लागेल आणि एक कंबाईंड B2B कल्चर महाराष्ट्रामध्ये हेरिटेज रिलेटेड डेव्हलप करावं लागेल आपल्याला. तर मग ही नवीन चळवळ तयार होईल. आणि जसं इतर कोस्टल टुरिझम महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झालेलं आहे, ऍडव्हेंचर डेव्हलप झालेलं आहे, मंदिरांचं टुरिझम आहे, तसंच हेरिटेज टुरिझम पण एक मोठा टक्का महाराष्ट्र पर्यटनामधून घेईल असं मला वाटतं. कारण जर फॉरेनचा जो टुरिस्ट महाराष्ट्रामध्ये येतोय, त्यांच्याकडे काही बीचची कमी नाहीये. त्यांच्याकडेही बरोबर मोठ्या क्लीन बीचेस आपल्यापेक्षा म्हणजे बोलायला हरकत नाही आहेत. त्यांच्याकडे हिल्स आणि माउंटन्स आहेत. ते येतात, ते जास्तीत जास्त कम्युनिटी बेस्ड टुरिझम हा त्यांचा कल आहे. पण ते काय करतात, थायलंडला जातात, एखाद्या घरामध्ये जायचं, राहायचं, त्यांच्याच बरोबर जेवण, त्यांच्याबरोबर मच्छी पकडायला जायचं, त्यांच्याबरोबर ते बनवून त्यांच्याच बरोबर खायचं, त्यांच्याच घरी राहायचं आणि त्यांचं कल्चरल हेरिटेज काय आहे ते बघायचं आणि त्यांच्या देशामध्ये त्याच्यावर ते डॉक्युमेंट करतात, ब्लॉग्स लिहितात, पुस्तक लिहितात आणि पैसे कमवतात. म्हणजे हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये करता येईल. यासाठी खूप वाव आहे महाराष्ट्रामध्ये. ओके सर. आणि या निमित्तानं पाटील साहेब, मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही म्युझियम्स नक्की अगदी बघण्याजोगे आहेत. आपल्याला कल्पना असेल की सातारामध्ये औंधची जी रॉयल फॅमिली आहे त्यांनी एक स्वतःच तिथं म्युझियम आहे सध्या, यमाई देवीच्या बाजूला. त्यानंतर आपल्याकडे म्युझियम चांगला आहे. आपल्याकडे मुंबईमध्ये प्रिन्स ऑफ वेल्सचं जे म्युझियम आहे ते चांगलं म्युझियम आहे. त्यानंतर नागपूरला म्युझियम आहे. नाशिकच्या जवळ आपला अंजनेरी जवळ एक कॉईनचं म्युझियम आहे. त्याच पद्धतीनं आपल्याकडे सिन्नरला सुद्धा म्युझियम आहे, गारगोडीला म्युझियम, अशी काही म्युझियम महाराष्ट्रामध्ये आज रोजी आहेत. परंतु आपल्या म्हणण्याप्रमाणे अजूनही याच्यामध्ये वाव आहे. मला वाटतं बऱ्यापैकी पाटील साहेब आपण माहिती आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना सांगितलेली आहे. आता आपण याच्यानंतर प्रश्नांकडे वळूया. काही प्रेक्षकांनी आपल्याला हे लाईव्ह फेसबुकवरती, युट्यूबवरती आणि ट्विटरवर चालू आहे. तर फेसबुकवरती ज्या लोकांनी प्रश्न विचारले त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. शंतनू परांजपे असं म्हणतात
की इन ऑर्डर टू क्रिएट सच हेरिटेज हॉटेल्स फर्स्टली लोकल हेरिटेज स्पॉट्स नीड टू बी डेव्हलप्ड अँड मार्केटेड. प्रश्न चांगला आहे सर, पण तो इट लीड्स टू द सेम माइंडसेट अगेन. का आधी आजूबाजूला काहीतरी, म्हणजे कसं असं प्रत्येक जण इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर स्वतःच्या सेफ्टीचा विचार करतो. ही ऑब्विस गोष्ट आहे. तुम्ही झाले काय, मी झालो काय, गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट इन्व्हेस्टर का असो. पण मला असं वाटतं का ह्या गोष्टीचा विचार जर इफेक्टिव्हली केला, का त्या ज्या वास्तू आहेत त्या वस्तू ऍज इट इजच आपल्याला सुरुवातीला लोकांना दाखवावी लागते स्टोरी टेलिंग करून. आणि जर तुम्ही तिथे हेरिटेज हॉटेल डेव्हलप करत असाल तर एक ऍडिशनल अट्रॅक्शन तिथे वाढतंय, त्याच्यामध्ये एक अजून एक जोड लागते त्याला. त्याच्यामुळे मग ते टक्का 100% वाढेल. जी कंप्लेंट लोकांची असते की राहायची सोय नाहीये, तर आपण जर हेरिटेज वास्तू डेव्हलप केली एखाद्या जुन्या वास्तूच्या आजूबाजूला, तर त्याच्यामध्ये ते प्लसच होणार आहे, मायनस काहीच होणार नाही. या निमित्तानं काही प्रेक्षक आपल्याला विचारतात. आकाश धुमने म्हणून आहेत, त्यानंतर त्याचबरोबर गजानन वैद्य आहेत, त्या म्हणतात की किरण पाटील सरांशी आम्हाला कनेक्ट व्हायला आवडेल. तर किरणजी, या निमित्तानं तुम्ही तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर शेअर केला तर बरं होईल सगळ्यांसाठी. हो, मी सर व्हेरी मच हॅपी टू डू. माझा नंबर आहे 9821488596 आणि माझा ईमेल ऍड्रेस आहे kiranpatil@marathiheritage.com. तर तुमचं कुठल्याही प्रकारची मदत, मी सध्या जे काम करतोय सर, 350-400 एजंट्स जे इनबाउंड बुकिंग सामान देतात त्यांच्याबरोबर काम करतोय. आणि त्यांच्या ह्याच कंप्लेंट्स असतात, पण आम्ही त्याच्यावर कसं ना कसं तरी ओव्हरकम करून सध्या एक मोमेंटम वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तर लोकल महाराष्ट्रातले एजंट जर आणि कस्टमर पण आमच्याबरोबर जर जुडले तर ही एक आपल्याला पब्लिक मुवमेंट करता येईल आणि याच्यातून एक चांगलं काहीतरी निष्पन्न करता येईल हळूहळू. त्याच्यानंतर गोपाळ जोरी म्हणून आहेत, ते कोतळीगड म्हणून जो फोर्ट आहे त्याच्या जवळ राहतात. ते म्हणतात गडाजवळ मी राहतो, कोतळीगड, पर्यटन व्यवसाय कसा करू शकतो, कुठे मार्गदर्शन मिळेल वगैरे, असं त्यांची जनरल त्यांचा प्रश्न आहे की गडाच्या पायथ्याशी जे राहतात. ओके, मी त्यांना एवढंच सांगेल का तुम्ही जर गडाच्या पायथ्याशी राहत असाल तर तुम्हाला मार्गदर्शनाची तेवढी गरज मला वाटत नाही, कारण त्या गडावर ऑलरेडी पर्यटक विकेंडला तर येत असतील. जर त्यांचा आदर ते व्यवस्थित झालं, त्यांना जी माहिती पाहिजे ती मिळाली, त्यांना वाटलं का बाबा इथे खूप आपण सेफ आहोत, बघण्यासारखंही भरपूर काही आहे, तर मग ते 10 असतील ते 20 होतील, 20 40 होतील, 40 50 होतील. ग्रॅज्युअल ते आपोआप डेव्हलप होईल. तुम्ही तिथे फूड ट्रेनिंग चालू शकता सर. तुमचं लोकल जे काही क्युझिन असेल, लोकल जे तुमचं खाद्य असेल ते तुम्हाला लोकांना खायला घालू शकता, त्याचं माहिती फलक तिथे लावू शकता. किंवा काही लोकांची अडचण असते की आम्हाला राहायची सोय नाही, तर तुमच्या आवारामध्ये कुठे जागा असेल तिथे टेंट लावायची. काही लोक कसे बॅकपॅकर्स स्वतःचे टेंट स्वतः बरोबर घेऊन येतात, किंवा तुमच्या घरामध्येच तुम्ही एकदम खुल्या अशा डेव्हलप करू शकता जिथे लोक राहतील. आणि ग्रॅज्युअली ते हळूहळू आपोआप डेव्हलप होईल आणि तुमचं बघून अजून तुमच्या गावात इतर लोकही करतील आणि विदिन 4-5 इयर्स ऑफ टाइम ते एक चांगलं पर्यटन स्थळ होऊ शकतं. कारण कुठल्याही परिस्थितीतून कुठलंही उदाहरण घ्या, किल्ला घ्या, लेणी घ्या, एखादं मंदिर घ्या, एखादं पार्क घ्या, त्याची सुरुवात ही नेहमी 0 पासून होते, पण तिथल्या लोकांनी केलेल्या मेहनतीमुळे ती हळूहळू एक सक्सेस पॉइंटला पोहोचते. त्यानंतर अमोल दामलेजींचा प्रश्न आहे की for tourism to gain more traction, tourism department with local authorities should work at guide training, good washroom, garbage collection and disposal, to name a few. चांगल्या पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत अमोल दामलेजींनी की लोकल अथॉरिटीज बरोबर चांगलं कोऑर्डिनेशन ठेवून. धन्यवाद दामले साहेब, तुम्ही चांगल्या सूचना केलेल्या आहेत. नक्की महाराष्ट्र पर्यटन तुमच्या सूचनांचा पुढच्या कालावधीमध्ये विचार करेल. या निमित्तानं मी प्रेक्षकांना आम्ही सांगू शकतो की आगामी कालावधीमध्ये पर्यटन विभाग ज्या पद्धतीनं राजस्थान राज्याने स्वतःच्या हेरिटेज टुरिझमची पॉलिसी राबवली, अशा पद्धतीची एक चांगली पॉलिसी घेऊन महाराष्ट्राला जो प्रचंड मोठा हेरिटेजचा वारसा, हेरिटेज लाभलेला आहे, खूप जुन्या वास्तू आपल्याकडे आहेत, किल्ले आहेत, लेण्या आहेत, पॅलेसेस आहेत, या सगळ्यांसाठी एक चांगलं धोरण घेऊन आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल याचा नक्की आपण विचार करूया. पाटील साहेब, आपण आज इथं आलात आणि आपण महाराष्ट्र पर्यटनच्या वतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारे आपल्या अनुभवाचा, आपल्या जे काम करत आहात त्याची माहिती सांगितली. त्याबद्दल पर्यटन विभागाच्या वतीनं मी आपलं धन्यवाद. थँक्यू. Yes sir, and I also would like to thank
our young and dynamic tourism minister Aditya Thackeray ji, state tourism minister Aditi Tatkare ji, then yourself, joint director Dhananjay Savarkar ji, Gavde sir, then principal secretary of tourism Valsa Nair Singh madam, that they have provided us such kind of a platform where stakeholders from the public also could come up and give some suggestions, and government will also try to support us. So this sort of cause is always welcome. आणि असे इनिशिएटिव्ह महाराष्ट्र पर्यटनामध्ये होतील असे याच्या आधी कधी दिसून आले नव्हते. तर मला असं वाटतं का म्हणजे वेन युअर व्हाय इज क्लिअर युअर हाऊ बिकम्स व्हेरी इझी. तर असं दिसतंय की तुमचं व्हाय डिपार्टमेंटचं खूप क्लिअर आहे या वेळेला, आणि ह्याच्यातून नक्कीच आपण जे आपले कॉम्प्युटर स्टेट्स आहेत त्यांना लवकरात लवकर कसे पाठी ठेवून आपण डेव्हलप करू हे चित्र आता दिसायला लागलेलं आहे. कारण असं याच्या आधी कधी झालं नव्हतं महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंटमध्ये. मला काय म्हणजे आम्ही 8 वर्षापासून ऑब्झर्व करतोय का जर माणूस प्रॉपरली आपल्या कामाबद्दल आलाय नसेल तर बाकी लोक आपोआप त्याला जुडली जातात आणि लोकांचाही माइंडसेट हळूहळू याच्यामध्ये चेंज होईल. सकारात्मक माइंडसेटने महाराष्ट्र टुरिझम, बी इट ॲग्रो टुरिझम, बी इट हेरिटेज टुरिझम, बी इट रुरल टुरिझम, बी इट कल्चरल टुरिझम, बी इट कम्युनिटी बेस्ड टुरिझम हळूहळू डेव्हलप होताना आता दिसू लागलेला आहे. कारण जर जे कमांडिंग ऑथॉरिटी आहे त्यांचाच जर माइंडसेट एकदम सकारात्मक असेल तर मग आमच्यासारख्या लोकांनी थोडी मेहनत घ्यावीच लागेल याच्यामध्ये. आणि हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला म्हणून सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि मी इतर प्रेक्षकांनाही सांगेल, ट्रॅव्हल एजंट्सना सांगेल, प्रेक्षक आणि टुरिस्ट लोकांनाही सांगेल का तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एक्सप्रेशन टुरिझम ऍक्टिव्हिटी जर मला करायची असेल तर भारतामध्ये एकच राज्य आजच्या डेटमध्ये असेल ते म्हणजे महाराष्ट्र. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.